पिरियड्सचे ते 5 दिवस प्रत्येक स्त्रीच्या आयुष्यातील अतिशय नाजूक दिवस असतात. या 4 दिवसात स्त्रीच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. या दिवसात तिला अनेक समस्यांचा सामना देखील करावा लागतो, जसे की पोटदुखी, डोकेदुखी, मळमळ होणं, मूड स्विंग्स, क्रॅम्प. या दिवसात स्त्रियांनी स्वतःच्या आरोग्याची विशेष काळजी घेण्याची गरज असते. या दिवसातील थोडासा सुद्धा निष्काळजीपणा भविष्यात त्रासदायक ठरू शकतो. त्यामुळे या दिवसात हायजीन राखणं महत्त्वाचं. सर्वात पहिलं तर सॅनिटरी नॅपकिनच वापरा. आजही कित्येक महिला सॅनिटरी नॅपकिनच्या ऐवजी कपड्याचा वापर करतात, पण हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. याने तुम्हाला इन्फेक्शन होण्याचा धोका असतो. हल्ली बऱ्याच महिला या सर्व्हायकल कॅन्सरशी झुंजत आहेत. हे सर्व टाळण्यासाठी सॅनिटरी नॅपकिनच वापरा. दुसरं म्हणजे स्वस्त नॅपकिन वापरू नका. स्त्रिया कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची काळजी घेतात, पण स्वतःची मात्र. तुम्हालाही पटलं ना? अनेक स्त्रिया पैसे वाचवण्यासाठी स्वस्त नॅपकिनचा पर्याय निवडतात किंवा नॉन ऑर्गॅनिक पॅड वापरतात. तुम्हाला हे जाणून धक्का बसेल, पण नॉन ऑर्गॅनिक पॅडमध्ये 4 प्लॅस्टिकच्या पिशव्या असतात. म्हणजेच तुम्ही अंदाज लावू शकता की महिलांच्या आरोग्यासाठी ते किती हानिकारक आहे. यासाठी ऑर्गॅनिक आणि उत्तम क्वालिटीचेच पॅड वापरा. याशिवाय तुमच्या पिरियड्सचा प्रवाह जास्त नसला तरी 2 ते 3 तासांनी पॅड बदलत राहा, जेणेकरून तुम्हाला कोणतेही संक्रमण होणार नाही. पिरियड्समध्ये शारीरिक वेदना होत असल्याने महिला वर्ग अंघोळ करण्यास टाळाटाळ करतात, पण अशाने योनीमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं. यासह तुम्हाला वेळोवेळी पॅड बदलणं शक्य नसेल तर टॅम्पॉन हा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे. फक्त एक लक्षात घ्या, 8 तासांपेक्षा जास्त काळ टॅम्पॉन वापरू नये. याने इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. सर्वात शेवटचं म्हणजे या दिवसात तुमची पॅन्टी ही कॉटन आणि स्वच्छ असायला हवी. तसेच संतुलित आहारावरही लक्ष केंद्रित करा.